आज आपण बनवतो आहे कैरीचं टक्कू आणि कैरीची चटणी असे दोन पदार्थ कैरीपासून बनवणार आहोत। बनवायला सोपं आणि चविष्ट असं हे कैरीचं टक्कू आणि कमी साहित्यात तयार होणारे ही कैरीची चटणी आणि कैरीचं टक्कू नक्की एकदा बनवून बघा। ताटाची शोभा वाढवणारे हे दोन पदार्थ आहेत, झटपट होतात। त्यासाठी आपल्याला एक कैरी घेतलेली आहे मी। कैरीचं वरचं आपल्याला साल काढून टाकायचं आहे। कैरी धुवून घेतलेली आहे स्वच्छ, त्यानंतर कैरीचं साल काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला कैरी किसायची आहे, तर किसणीच्या साहाय्याने आपण कैरी ही पूर्ण किसून घेणार आहोत। कैरी घेतानाच तुम्ही थोडी कडक अशी घ्या, म्हणजे कैरी आपल्याला किसायला व्यवस्थित जमते। तर हे बघा, या पद्धतीने एकदम बारीक अशी कैरी ही मी पूर्ण किसून घेते। तर कैरी आपली पूर्ण किसून झालेली आहे। आता हे कैरीचं किस आपण हा मोजून घ्यायचा आहे। तर एका वाटीने, कुठलीही वाटी वगैरे घ्या आणि त्याने हे प्रमाण मोजून घ्या। तर एक वाटी आपलं हे कैरीचं किस झालेलं आहे, म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायला योग्य बरोबर जमतं। तर हे एक वाटीसाठी आपल्याला पाव वाटी गूळ लागणार आहे। तर आता याच वाटीने मी गूळ ही मोजून घेणार आहे। गूळ एकदम बारीक बारीक किसून कापून घ्यायचं आहे, किंवा किसूनही तुम्ही घेऊ शकता। तर एक वाटी कैरीच्या किसाला पाव कप इथे मी गूळ घेतलेला आहे। बारीक बारीक गूळ चिरून घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो तो कैरीमध्ये। तर व्यवस्थित आता गूळ आणि कैरी एकत्र आपल्याला करून घ्यायची आहे। कधी कधी भाजी वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर त्यावेळेस आता कैरी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आलेली आहे। तर ही कैरीचं टक्कू आणि कैरीची चटणी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान लागते। तोंडी लावण्यासाठी खूप छान हे दोन्ही पदार्थ आहेत। खूप छान तर लागतातच, बनवायलाही खूप सोपे आहेत, कमी साहित्यात तयार होतात, म्हणून तुम्ही झटपट हे बनवून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता। आठवडाभर अजिबात खराब होणार नाही। तर ही कैरी आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे। तर गॅसवरती मी तडका पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे छोटे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा राई। तर राई आपण थोडं तडकण्याची वाट बघणार आहोत। थोडं तडकलं का मग आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे। तर राई बघा, आता तेल चांगलं गरम होत आलेलं आहे, राई तडकायला लागलेली आहे। तर राई तडक लागल्यानंतर यामध्ये अगदी 2 छोटे पिंच आपण हिंग घातलेली आहे। खूप छान फ्लेवर येतो हिंगामुळे। गॅस बंद करायची आणि तेल थोडंसं थंड होण्याची वाट बघायची आहे, पण आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे। तर गरम तेलामध्ये जर तुम्ही लाल मिरची पावडर घातली तर ते जळू शकतं, म्हणून थोडंसं थंड केल्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे। आणि ही फोडणी आपण लगेचच कैरीवरती घालणार आहोत। तर या पद्धतीने मस्तपैकी आंबट गोड तिखट असं हे कैरीचं टक्कू नक्की बनवून बघा। ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि यामध्ये आता थोडंसं चवीनुसार घालायचं आहे मीठ। तर छोटा पाव चमचा मी मीठ घालते आहे। मीठ आधीच नाही घालायचं, कारण मग मिठामुळे कैरीला पाणी सुटू शकतं, म्हणून मी मीठ नंतर घातलेलं आहे। तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे झटपट असं आपलं हे कैरीचं टक्कू आंबट गोड तिखट चवीला असं भन्नाट तयार झालेलं आहे। खूप छान लागतं। तर हे आता बघा, आपलं कैरीचं टक्कू आहे तयार। पोळी बरोबर, भाकरी बरोबर एकदम अप्रतिम लागतं। हे बनवून तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता, आठवडाभर मस्त राहणार आहे। आणि आता आपण बघूया कैरीची चटणी कशी बनवायची। तर ही मस्त अशी हिरवीगार कैरीची चटणी खूप छान लागते, पोळी बरोबर भाकरी बरोबर एकदम अप्रतिम लागते। ताटामध्ये कैरीची चटणी आणि टक्कू असे 2 पदार्थ जर तुम्ही ठेवला तर 2-3 पोळ्या जास्त खाल, एवढं जबरदस्त चविष्ट लागतं। तर आता यासाठी आपल्याला पाहिजे परत एक कैरीचं आपण धुवून घेतलेली साल काढून घ्यायचं आहे। तर कैरीचं साल काढून मी पीसेस करून घेतलेले, साधारण अर्धी कैरी मी घेतलेली इथे। हे बघा, अर्धी कैरी घेतलेली आहे, कारण आपल्याला ज्या प्रमाणात मी दाखवते त्याप्रमाणे अर्धी कैरी बस होईल। त्यानंतर लसूण, 3 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि 1 कप खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं ओलं खोबरं। आता गॅसवरती आपण मिरची आणि लसूण थोडंसं भाजून घेणार आहोत, त्यामुळे कैरीच्या चटणीला खूप छान टेस्ट येते आणि कैरीची चटणी आपली जास्त काळ टिकते ही, म्हणून थोडंसं असं आपण ही कैरी, मिरची आणि फक्त लसूण हलकासा असं भाजून घ्यायचं, कलर चेंज होईपर्यंत। गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया आता प्लेटमध्ये। त्यानंतर आता मिरची, लसूण
कैरीच्या फोडीचे मी छोटे पीसेस करून घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य आता आपण मिक्सर जारमध्ये घालून चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याला बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर झटपट होणारी ही कैरीची चटणी नक्की बनवून बघा, खूप छान लागते चवीला। एकदम हिरवीगार कैरीची चटणी, तोंडाला पाणी सुटलं असेल बघता असं झटपट बनणारी कैरीची चटणी आणि टक्कू नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कळवा, म्हणजे मी नक्की तुम्हाला बनवून दाखवेन। धन्यवाद।